दवे लवकरात लवकर आपले सोर्सेस वापरून डिटेल रिसर्च करा. नितीशची फाईल कन्सेप्ट हाच आहे, हेच फॉलो करायचंय. आपल्याला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही, कारण त्याने सगळं करून ठेवलंय. येस सर. पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो आणि शेवटचं सांगतो, त्याने हे प्रोजेक्ट लॉन्च करण्याआधी आपल्याला करायचंय. हो सर, मी ऑलरेडी तशी तयारी सुरू केली. मग स्पीड वाढवा. सॉरी सर, थोडासा लेट झाला मला. बॉसच्या केबिन मध्ये आत येताना नॉक करून आत यायचं, एवढे साधे मॅनर्स नाहीये तुझ्याकडे. सॉरी, नेक्स्ट टाइम लक्षात ठेवीन. आउट. बाहेर जायचं, नॉक करायचं आणि मग आत यायचं. आउट. हे कमी. कम इन. लेट का झाला? ट्रॅफिक लागलं. मग मला कसं नाही लागलं? आत्ता वाढलं. म्हणजे याचा अर्थ तू लेट निघालास का? सॉरी. दवे हा ऑफिसला रोज किती वाजता येतो हे नोट डाऊन करायचं आणि लेट झाला तर मला रिपोर्ट करायचा. हो सर. काय हे ऑफिस जॉईन करण्याच्या आधी काय बोलला होतास मला आठवतंय? मला इथे शिकायला मिळेल, मी खूप मेहनत करेन. मग असं लेट येऊन शिकणारच का? एक गोष्ट लक्षात ठेव, मस्ती, एंटरटेनमेंट हे सगळं सक्सेस मिळाल्यानंतर, आणि सक्सेस मिळवण्यासाठी आधी खूप मेहनत करावी लागते. सगळ्या लेट नाईट पार्टीज बंद करायच्या. तुला हे सगळं आयतं मिळालंय ना, म्हणून सांभाळता येत नाही. आणि नावात यश आहे याचा अर्थ आपल्याला यश मिळालंय असं होत नाही. आउट. तुम्हाला काय वेगळं सांगायचं? लागतो सर कागद. आरती, मी जरा बाहेर जाऊन येतो. आरती, हा? कसला विचार करते? नाही, काय नाही, मी ठीक आहे. तुम्ही काय म्हणाला? मी म्हंटल मी जरा बाहेर जाऊन येतो. या. एवढा त्रास करून का घेतेस? हे सगळं एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला? आरती, जे झालं ते का झालं याच्यावर विचार करण्यात काय अर्थ आहे? आता आपल्या हातात काय आहे का? खरं सांगू, सगळं काही आपल्याच हातात आहे. नितीशला राजवीर सोबत काम करू द्या आणि त्याच्यासाठी नवीन काहीच सुरू करू नका. मग सगळं काही ठीक होईल. आरती, पुन्हा तू तेच म्हणतेस का? नितीशनी त्यांच्याकडे नोकरी करायची. तुला चालेल का? नितीशची सगळी मेहनत पाण्यात गेलेली. असं काय करताय तुम्ही? हे बघा, नितीश आज न उद्या मार्गी लागेल. आणि इतके दिवस सगळं व्यवस्थित चाललं होतं ना, आत्ताच हा निर्णय का घ्यायचा आहे तुम्हाला? आरती, तू काय बोलतेस? नितीशनी त्याच्या हक्काची गोष्ट सोडायची का? असं म्हणणं नाहीये माझं. मला फक्त एवढंच म्हणायचंय की या सगळ्यामुळे मनू आणि राजवीर मध्ये खूप प्रॉब्लेम्स निर्माण होतील. त्याचीच मला भीती वाटली. तुझी काळजी कळते मला, पण तूच मला सांग, आपण नितीशचा विचार नको का करायला? त्याची शुद्ध फसवणूक झालीये. असं खरंच वाटतंय तुम्हाला? मग एक काम करा, राजवीर बरोबर शांतपणे बसा, बोला आणि सगळं काही क्लिअर करून टाका. राजवीरशी बोलायला मला काहीच हरकत नाही. राजवीर काय माझे दुश्मन नाही आहेत. पण आरती, हा जो व्यवहार झालाय तो राजवीर आणि नितीश मध्ये झालाय. मी मध्ये बोलणं बरोबर दिसत नाही. हो ना? म्हणजे जी गोष्ट आहे ती नितीश आणि राजवीर मध्ये आहे ना, त्याचा त्रास माझ्या मनूला होतोय, त्याचं काय? मी तुला आता एवढंच सांगेन की माझी मनू सगळं व्यवस्थित सांभाळून घे. हे बरं आहे तुमचं. आधी माझ्या मनूला मोठ्या संकटात टाकायचं आणि मग म्हणायचं ती सांभाळून घेईल. आरती, मनू माझी सुद्धा मुलगी आहे. मला सुद्धा तुझ्या एवढीच काळजी आहे तिची.
पण याचा अर्थ असा नाही ना की मी खऱ्याच्या बाजूने उभाच राहायचं नाही. तू काही म्हण, पण मी नितीशला मदत करणार म्हणजे करणार. ठीक आहे, तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा आणि माझ्या मनवाचा संसार पणाला लावा. हॅलो. काय करताय? नाही, काही विशेष नाही. ठीक आहात ना तुम्ही? तुम्ही जेवलात नाही, का? जेवतो थोड्या वेळात. तुम्ही? नाही, मी पण जेवेन थोड्या वेळात. मनवा किती विचार करता तुम्ही. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. काय करू मी, सारखे सारखे तेच विचार डोक्यात येत आहेत. तुम्हाला सांगितलं ना, जे झालं ते झालं, आता आपण ते नाही बदलू शकत. तो सोडा तो विषय. नक्की? हो. आणि सगळ्यात महत्वाचं, मनवा तुम्ही सतत टेन्शन मध्ये असला की मला नाही आवडत. प्लीज हसा एकदा. राजवीर, जाऊ द्या ना प्लीज. एक काम करा, एक छान सेल्फी पाठवा मला आणि त्यात एक गोड स्माइल करा तुमची. राजवीर, प्लीज नको ना. प्लीज मनवा, चेहऱ्यावर स्माइल ठेवा. ओके, मी प्रयत्न करते. ऑल राईट, आता जेवून घ्या. हो, तुम्ही पण जेवून घ्या. हो, संध्याकाळी येतो लवकर मी. ठीक आहे. बाय. ओके, बाय. नितीश, अरे एवढे सगळे प्रॉब्लेम झाले तुझ्या फॅमिलीमध्ये आणि तुम्हाला आत्ता सांगतोयस? सॉरी यार, काय करायचं मला काही सुचतच नव्हतं. अरे पण असं नसतं ना नितीश. अरे छोटा जरी प्रॉब्लेम झाला तरी तू माझ्याशी शेअर करायला हवं. मी फ्रेंड आहे ना तुझी, आणि मला जर कळलाच नाही तुझा प्रॉब्लेम काय तर मी कशी येऊन तुझी हेल्प करणार? खरंय तुझं, मी बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. या प्रकरणामुळे माझ्यात आणि ताईमध्ये सुद्धा भांडण झालं. मला खूप वाईट वाटतंय ग. राजवीर ज्यांच्या आयुष्यात आहे ती माणसं कधीच चुकी राहू शकत नाही. असं का बघतोयस? अजून विश्वास बसत नाहीये का तुझा माझ्यावर? सोड, जाऊ दे. जस्ट लीव इट. सुष्मिता, प्लीज असं नको ना बोलू. तुला माहिती ना घरी काय चाललं. मी रागवेन ग तुझ्यावर. थँक्यू. हे बघ, आता जर तुला थँक्यू वगैरे म्हणायचं असेल ना तर मी जाते. सुष्मिता, मग थँक्यू नाही म्हणायचं. ठीक गुड बॉय. बरं, आता हे सगळं सोड आणि तू तुझ्या प्रोजेक्टवर फोकस कर. प्रयत्न तर तोच आहे ग, पण मध्येच काहीतरी अडचणी येतात. नितीश, मला सांग, तुला तुझं ड्रीम पूर्ण करायचं आहे? करायचं आहे ना? मग बाकी सगळं सोडून दे आणि तू तुझ्या कामावर लक्ष दे. आता पुन्हा बेसिक गोष्टींपासून सुरुवात करावी लागेल. नो प्रॉब्लेम. आता तू मला सांग, तुला माझ्याकडून काय मदत होती? कारण लवकरच मी सुद्धा राजवीरची कंपनी सोडते. काय? हो. अगं पण का? तू जर हे माझ्यासाठी करत असशील ना तर प्लीज असं नको करूस. माझ्यामुळे तुझं नुकसान झालेलं मला अजिबात नाही चालणार. किती विचार करता रे तुम्ही सगळ्यांचा? याच्या एक्झॅक्ट अपोजिट राजवीर. मला असं वाटतं की आता सध्या फक्त आणि फक्त प्रायोरिटी तुझं काम असलं पाहिजे. सर, बोलावलं तुम्ही? या, बसा बसा. मला सांगा, सुष्मिताचं काय चाललंय? सर, त्या सिक लीव्हवर आहे, पण मला नाही वाटत त्या आजारी असतील. ऍक्च्युली त्या खूप नाराज आहेत. मी एकदा त्यांच्याशी बोलून घेऊ का? तवे ऑफिसमध्ये कशासाठी येतो आपण? कामासाठी येतो ना, की लोकांचे रुसवे फुगवे काढण्यासाठी येतो? सॉरी सर. मला असं वाटतं ती लवकरच रिझाईन करेल. त्यामुळे आता एक लेटर द्यायचं आणि ते मी सांगतो त्याच शब्दात ड्राफ्ट करायचं. येस सर. आणि सगळ्यात महत्वाचं, हे लेटर तिने रिझाईन करण्याच्या आधी मिळालं पाहिजे. हो सर. लिहून घ्या.
ओके सर. बॉसच्या केबिन मध्ये आत येताना नॉक करून आत यायचं एवढे साधे मॅनर्स नाहीये तुझ्याकडे. आउट. बाहेर जायचं, नॉक करायचं आणि मग आत यायचं. बाय द वे वी आर सेलिंग इन द सेम बोट. मोटिव्ह एकच आहे आपलं, राजवीरला इतकं सहजासहजी सोडणार नाही. नितीश, अरे तू राजवीरचा विचार करूच नकोस. आतापर्यंत राजवीर तुला विसरला सुद्धा असेल. मी एक फोन घेते. घे ना. हॅलो. सुष्मिता, कुठे आहेस तू? मी एका मीटिंग मध्ये आहे. काही काम होतं का? मीटिंग? तू तर सुट्टीवरच ना? तुझं काय काम आहे? मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचं. हे बघ, नाही जमणार, मी आता कामात आहे. सुट्टीवरच ना? मग कसली कामं करतेस? मी म्हटलं ना तुला, मला नाही जमणार म्हणून. मग संध्याकाळी भेटूया. जश, आय एम सो सॉरी, खरंच मला पॉसिबल नाही. मग लेट नाईट? ओके, मी ट्राय करते. ओके, आय लेट यू नो. ची हिंमत कशी होते माझा फोन कट करायची? काय ग, कोणाचा फोन होता? अरे काही नाही, एका फ्रेंडचा फोन होता. अच्छा, चल निघूयात. शुअर, चल. रंजू, अगं केवढी दचकलीस. म्हणजे मी इथे कायमचा राहायला आलो की तू अशी रोज दचकणार? म्हणजे तुम्ही ते कायमच राहायला आलात? नाही ना रंजू, मला 5 वर्षासाठी सिंगापूरला जावं लागतंय. सिंगापूरला 5 वर्षासाठी? काय वाटतं का तुम्हाला? असं कसं तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकता हो? रंजू, आता लगेच माझं फ्लाईट आहे. म्हटलं एअरपोर्टला जाताना तुला भेटून जावं म्हणून आलो ग. हो, पण असं कसं तुम्ही जाऊ शकता? ठीक आहे, जा तुम्ही सिंगापूरला. मी पण जाते मग माहेर निघून. अरे मग आपल्या पोरांकडे कोण पाहिलं? तुम्ही जा ना घेऊन सिंगापूरला. लाज वाटते का थोडी तरी? 5 वर्षासाठी सिंगापूरला? काय झालं दात काढायला? अगं वेडाबाई, मी कुठेही चाललेलो नाहीये. मी इथे राहायला आलोय. तिकडे तुम्ही कायमचे राहायला आलात? हे खरंच? हो. आई गं! काय तुम्ही अशी जीवघेणी मस्करी करता का कोणी? ते जाऊ दे, तुला माहितीये का, स्वतः राजवीरनी फोन करून मला इथे बोलवलंय. भैया, काय सांगताय? पण हा चमत्कार कसा काय घडला? आहे ना घरात आपली लाडकी सून, तिनेच काहीतरी केलं असणार. आई गं! माझा खरंच विश्वास बसत नाही हो. तुम्ही इकडे राहायला आलात कायमचे? देवा! नाही, पण मी इथे राहायला आलोय तर आता माझ्याशी भांडायचं नाही. जा तिकडे. जाऊ? नाही. वा वा रंजू, कसली लाजतेस ग अजून. मला जुने दिवस आठवले. आवडपणा पुरे करा तुमचा. तुम्ही फ्रेश व्हा, मी काहीतरी खायला करते तुमच्यासाठी. भूक खूप लागली ग, काहीतरी का. या लवकर. सो सॉरी काकू, सो सॉरी, माझं लक्ष नव्हतं. अगं, माझं पण लक्ष नव्हतं. सॉरी. अगं, आज माझ्यामध्ये एवढा उत्साह संचारला ना, काय सांगू तुला. का, काय झालं? अगं, माहिती नाही का तुला? आमचे हे आलेत नाही ते कायमचे राहायला. काका आले? हो. ते बघ आलेत. काका नमस्कार करते. अरे असू दे. काका, खरंच बरं झालं तुम्ही आलात. आम्हाला सगळ्यांनाच तुमची खूप आठवण यायची. माझं तर काही विचारूच नको बाई. हे इथे नव्हते ना, तर एक दिवस मी कसा काढला ना, ते माझं मला माहितीये. मनवा. रंजू, हा दिवस आपल्याला दिसतोय तो केवळ मनवामुळे. खरंच. नाही काका, असं काही नाहीये. नाही, तू नाही वगैरे काही पण मला माहितीये ना, राजवीरने स्वतःहून फोन करून मला इथे बोलवलंय आणि हे केवळ तुझ्यामुळे. मनवा. बघितलं का, तिचा नवरा तिचं किती ऐकतो ते. नाहीतर तुम्ही
हो ग बाई, आता ऐकीन. हॅलो. हाय, बस ना. येस. काय मग कसं चाललंय काम? ऑल गुड. नक्की का? काय असं अचानक कसं काय आलास तू? न्यूज द्यायची आहे तुला. कसली फाईल? निवृत्ती गाडेची. तू मला म्हणाला होतास त्याप्रमाणे मी निवृत्ती गाडेची केस स्टडी केली. लिगली काही प्रॉब्लेम नाहीये. मग? कारण निवृत्तीनंतर त्याचा एकमेव वारस त्याचा मुलगा आहे आणि त्याच्याकडून जर तुला जमीन घ्यायची असेल तर तुला काही अडचण येणार नाही. पण राजवीर, मला सांग, खरंच एवढी घाई करायची गरज आहे का? एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम ॲज सच असा काही नाही. पण अरे, निवृत्ती असा अचानक गेल्यामुळे त्याचा मुलगा अजूनही शॉकमध्ये आहे. मानसिकरित्या तो अत्यंत वीक आहे आता. खरा बिझनेसमॅन हेच शोधत असतो आणि अशाच लोकांशी व्यवहार करतो. समोरची पार्टी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या वीक असते, त्याच वेळेला आपला प्रॉफिट जास्त असतो आणि बिझनेस पक्का. अरे पण माणुसकीच्या नात्याने तू जरा विचार करणार आहेस की नाही? झालं तुझं परत सुरू. राजवीर, तू सिरियसली विचार कर. एक माणूस म्हणून तू जरा माणुसकी दाखवायला नको का? हे माणुसकी वगैरे असं बिझनेसमध्ये काहीच नसतं. ज्या दिवशी तुझ्या बिझनेसमध्ये माणुसकी येते त्या दिवशी तुझा बिझनेस संपलेला असतो. त्यामुळे माणुसकी वगैरे हे सगळे प्रकार आहे ना, ऑफिसच्या बाहेर सोडून द्यायचे. धन्य आहेस तू. हॅलो मनू, एका रिंग मध्ये फोन उचललास बाळा? मला वाटलं फोन उचलणारच नाहीस तू. असं कसं करेन मी आई? नाही, काल केवढी चिडून निघून गेलीस तू. मी किती थांबवायचा प्रयत्न केला तुला. मनू ऐक ना, हे बघ, तू बाबांबद्दल, नितीश बद्दल, राजवीर बद्दल काही गैरसमज नको ग करून घेऊस. कोणी चुकत नाहीये, प्रत्येक जण आपापल्या परीने बरोबर आहे. नितीश त्याचाच विचार करणार, बाबा त्यांच्या मुलाचा विचार करणार, राजवीर त्यांच्या परीने बरोबर आहे. आता आपल्यालाच समजून घ्यायला लागणार ना. आई, मी नितीशला आधीच सांगितलेलं की व्यवहार आणि नाती वेगळी ठेव, पण त्याने नाही ऐकलं माझं. आणि आता बाबा नितीशची वेगळी कंपनी उभी करतायत. म्हणजे आता पुन्हा राजवीर आणि नितीशची कंपनी समोरासमोर येणार. तुला कळतंय का हे सगळं किती चिघळणार आहे आता? मी कसं तोंड द्यायचं आहे सगळ्याला आई? मला कळतंय बाळा सगळं. हे बघ, मी तुझी परिस्थिती अगदीच समजू शकते, पण खरं सांगू, मला इथे कळत नाहीये काय करायचं. पण मी एवढं सांगू शकते तुला, तू त्रास नको करून घेऊस. सगळं काही ठीक होईल. कसं ठीक होईल? एवढं सोपं आहे का सगळं? नाहीये, मला माहितीये, पण काहीतरी मार्ग निघेल ना ग बाळा. त्यासाठीच तर आले होते ना मी काल. पण बाबांनी माझं काही ऐकूनच घेतलं नाही. बघितलं ना कसं बोलत होते ते माझ्याशी. नितीशनी पण काही ऐकून नाही घेतलं, काही समजून घ्यायलाच तयार नाहीये तो. आणि आई, एवढं सगळं होऊन सुद्धा राजवीर कोणत्याही अटीशिवाय नितीशला मदत करायला तयार आहे. त्याला काही कळतच नाहीये. मी सांगते ते ऐक. आता फक्त स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्यायचं. बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. तुला आयुष्य काढायचंय राजवीर सोबत, तेव्हा ते दुखावले जाणार नाहीत ह्याची काळजी घे. आई, तू प्लीज नितीश आणि बाबांशी बोल ना, समजाव ना त्यांना. आय एम शुअर ते तुझं ऐकतील. अगं मी प्रयत्न करतेय, पण मला नाही कळत आहे ह्या दोघांना कसं समजावायचं ते. मग आता कसं करायचं? ऐक, मी एक काम करते, मी पुन्हा एकदा तुझ्या बाबांशी बोलायचा प्रयत्न करते. मनवा, तुम्ही एवढा वेळ कोणाशी बोलताय हे माहिती मला.
पण नवऱ्याला इतका वेळ तात्कळ ठेवून तुम्ही बरं बाळा, तू आधी शांत हो हं? आणि ऐक, स्वतःला अजिबात त्रास नाही करून घ्यायचा. तुला माझी शपथ आहे. हो. काळजी घे हं बाळा. मी फोन ठेवते. हा, बाय. सॉरी, फोटो पाठवायला विसरले होते.